हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे निर्बुद्ध. पुढचा प्रश्न आहे, फुफ्फुसांच्या पातळ भिंतीवरील रक्तवाहिन्यांमधून रक्त जाताना काय होते? तर फुफ्फुसांच्या पातळ भिंतीवरील रक्तवाहिन्यांमधून रक्त जाताना कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजनने बदलले जाते. म्हणजे कार्बन डायऑक्साईडची जागा ऑक्सिजन घेत असतं. तर या पद्धतीने आहे. आकाशात गमन करणारा. आकाशात गमन कोण करतं? कोण सांगतं आकाशात गमन करणारा? सांगता येईल उत्तर? मेघ, विमान, पक्षी, तर खग. खग म्हणतो आपण त्यांना. पक्षी. पक्षी आणि खग एकच आहे ते. पर्याय दोन्ही बरोबर आहेत ते. पुढचं आहे, पुढील म्हण पूर्ण करा. ऐकावे डॅश डॅश करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. मनाचे. तर सोपं होतं एकदम. भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते? सांगता येईल कोणाला? भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते? तर केटू. केटू जे आहे ते भारतातील हिमालयाचे उच्च शिखर आहे. खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात मोठे जीवमंडल राखीव आहे? तर मन्नारचे आखात. काल आपण हा प्रश्न बघितला होता माझ्या मते. दिलेल्या पर्यायांमधून अॅनालॉगस हा शब्द निवडा. भारताचा दिल्लीशी जसा संबंध आहे तसा पाकिस्तानचा कशाशी संबंध आहे? कराची. नक्की? काश्मीर. तर इस्लामाबाद. भारताची राजधानी आहे दिल्ली, पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. म्हणून भारताची राजधानी दिल्ली, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हे उत्तर आहे. एका कुटुंबातील 5 सदस्यांची वजने अनुक्रमे 15 किलोग्राम, 5 किलोग्राम, 9 किलोग्राम, 56 किलोग्राम, 60 किलोग्राम आहेत. तर या कुटुंबाचे सरासरी वजन काढा. चला, सरासरी वजन काढायचं असेल तर काय करणार? अगोदर सगळ्या वजनांची बेरीज करा आणि किती लोकांचे वजन दिले आहेत? 5 भागिले 5 करा आणि पटकन उत्तर सांगा. 15 अधिक 5 करा, अधिक 9 करा, अधिक 56 करा, अधिक 7 करा, त्याला भागिले 5 करा. आलं उत्तर? एकोणतीस. 28. 29. 29 सर, 29 हे 29. उत्तर आहे. टोटल बेरीज किती आली? 15 आणि 5 20, 20 आणि हे किती झाले? 29. 29 आणि हे 9 6 15, 30 15 35 145 आली सर. हा, 145 भागिले 5. 5. 5 29. दुने 5 दुने 10 आणि 5 9 5 9 45. 45. हा, 29 हे उत्तर बरोबर आहे. हा. व्हेरी गुड, छान. नेक्स्ट. कलहरी वाळवंट कुठल्या खंडामध्ये आहे? इथे कालाहरी झालंय तर कलहरी वाळवंट आहे. कलहरी वाळवंट कुठे आहे? टिंबटिंब या खंडामध्ये आहे कलहरी वाळवंट. सांगता येईल? आशिया, युरोप, आफ्रिका. आफ्रिका हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. कलहरी वाळवंट आफ्रिका खंडामध्ये आहे. टिंबटिंब हा एकमेव अभयारण्य आहे जेथे काश्मीरी हरणे सापडतात. त्याचं उत्तर आहे दची गॅम्ब. गुगलवर सर्च करायचं याच्याबद्दलची माहिती
पुढच्या लेक्चरमध्ये नक्की सांगा मला. काश्मीरी हरणे, दची गॅम. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सिक्कीम येथे आहे. लक्षात ठेवा, सिक्कीम. जर विद्यार्थ्यांची तुमच्यावर मूल्यांकनात पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला विद्यार्थ्यांनी, तर आपण या समस्येचा सामना कशा प्रकारे कराल? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना मार्क देण्यामध्ये पक्षपातीपणा केला, एका विद्यार्थ्याला चांगले मार्क्स दिले, एकाला कमी मार्क्स दिले, तर अशा वेळेस त्या समस्येचा सामना कशा प्रकारे कराल? तर साधारणपणे सगळ्यात महत्वाचं आहे तर विद्यार्थ्यांच्या शंकेचं निरसन होण्यासाठी, तर त्यांना समाधान करण्यासाठी त्यांना उत्तरपत्रिका दाखवणारी, म्हणजे 2 विद्यार्थी किंवा 3 विद्यार्थ्यांना अडचण होतील ते सोडवलं म्हणजे त्यांच्या शंकेचं निरसन होईल. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर खडसाविने. खडसविणे, खडसविणे, खाडसविणे असं होणार नाही. तर खडसाविने हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट पुढचं, अंग काढून घेणे याचा अर्थ काय? प्रयत्न करा. अंग काढून घेणे. काम चुकारपणा करणे, एखाद्या गोष्टीकडे लक्ष न देणे, हा, म्हणजे एका अर्थाने इथे उत्तर काय आलेले पर्यायामध्ये? जबाबदारी टाळणे. टाळणे. जबाबदारी टाळणे. अंग काढून घेणे म्हणजे जबाबदारी टाळणे. खालीलपैकी कोणते नैसर्गिक ऑक्सिडेशन आहे? तर श्वसन, आपण जे रेस्पिरेशन करतो हे नॅचरल ऑक्सिडेशन आहे. 20 मुलांच्या रांगेत दिव्यांश पुढून 14व्या क्रमांकावर, तर अव्यांश खालून 9व्या क्रमांकावर आहे. दिव्यांश आणि अव्यांश यांच्यामध्ये किती मुलं आहेत? तेव्हा 20 मुलांची रांग आहे. दिव्यांश हा पहिल्या मुलापासून 14व्या क्रमांकावर आहे आणि अव्यांश हा खालून 9व्या क्रमांकावर आहे. तर दिव्यांश आणि अव्यांश यामध्ये किती मुलं आहेत? दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 11, 19, 20. 4, 1 2 3 4 5 6 7. 5 5 बरोबर. 4, 5. तर 5 हे उत्तर आहे, पण तिथे पर्यायामध्ये 5 त्यापैकी दिलेला नाही, म्हणून हे उत्तर काय आलं? 5. नाही नाही, इथे उत्तर काय आलं? यापैकी नाही. यापैकी नाही. यापैकी नाही. निम्न तापिका काय आहे? तर निम्न तापिका हा कमी तापमान द्रव्याने घटनेचा अभ्यास आहे. म्हणजे कमी तापमानाची जी काही एलिमेंट्स किंवा द्रव्य आहेत, मॅटर आहेत, त्यांचा आणि त्यांच्यापासून झालेल्या घटनेचा अभ्यास करणारा एक काय म्हणूया त्याला, निम्न तापिका नावाचं एक संसाधन आहे. सरकारच्या संसदीय स्वरूपाचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर सरकारच्या संसदीय कार्यकारी स्वरूपाचे जबाबदारी. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे कार्यकारी मंडळाची जबाबदारी. आता कार्यकारी मंडळाची जबाबदारी म्हणजे काय? तर मग पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे त्याला कार्यकारी मंडळ म्हणतात. त्या कार्यकारी मंडळाची जी जबाबदारी असते, म्हणजे पंतप्रधान हा ज्याला म्हणतो आपण कार्यकारी प्रमुख असतो आणि राष्ट्रपती हा नामधारी असतो. तर कार्यकारी हा पंतप्रधान असतो आणि संपूर्ण संसदीय कामकाजामध्ये संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाची असते, पर्यायाने पंतप्रधानाची असते. पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. छबकडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर छबकडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. छबकडाचा अर्थ होतो सुंदर. लक्षात ठेवा, छबकडाचा अर्थ होतो सुंदर आणि सुंदरच्या विरुद्धार्थी नेहमी शब्द होणारे कुरूप. फोन करा.
मशरूम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही. मशरूम स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव असतो. क्लोरोफिल म्हणजे ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतं, हरितद्रव्याचा अभाव असतो, तर मशरूम स्वतःचे अन्न बनवू शकत नाही. कारण माहिती आहे, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणकोणते घटक लागतात? सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, सूर्यप्रकाश, क्लोरोफिल, कार्बन अजून डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड, अजून पाणी राहिलं ना. हा पाणी. पाणी लागेल, बरोबर की. मग ग्लुकोज तयार होत असतं. इंग्लंडचं चलन कोणतं आहे? पाऊंड. डॉलर. इंग्लंडचे चलन आहे पौंड स्टर्लिंग. पौंड स्टर्लिंग हे चलन आहे इंग्लंडचं. सूचना खाली दिलेल्या विधान ए व कारण आर. आता विधान ए असेल आणि कारण आर असेल तर योग्य पर्याय निवडा. विधान ए आणि कारण आर. मीठ घालण्याने अन्न उकळण्यात मदत होते आणि रिझन आहे मीठ घालण्याने पाण्याचा उत्कलनांक वाढतो. तर दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत का असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे दोन्ही ए आणि आर सत्य आहेत. म्हणजे दिलेलं विधान पण सत्य आहे आणि त्याला दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा सत्य आहे. तर मीठ घालण्याने अन्न उकळण्यास मदत होते आणि मीठ घालण्यामुळे पाण्याचा उत्कलनांक वाढत असतो. दीर्घकालीन स्मृती कशातून येते? तर जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही शिकतात तर त्यामधून दीर्घकालीन स्मृती लगेच येत नाही. तर दीर्घकालीन स्मृती जी आहे ती बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे शिकण्याने येते. तर ज्याला म्हणूया की संवेदनक्षम अवयव असतील तर त्यांच्या शिकण्याने आपल्याला दीर्घकालीन स्मृती येत असते. टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम होतो. टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम होतो. तर छिन्न मनस्कता, सिझोफ्रेनिया म्हणतात. याला सिझोफ्रेनिया म्हणतात, छिन्न मनस्कता. तर पूर्ण शुद्धीवर असताना त्यांना भ्रम होत असतो, त्याला सिझोफ्रेनिया असं म्हटलं जातं. कोणते विधान सत्य आहे? तर रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. आता रेषाखंड म्हणजे काय? तर एक अशी आकृती की जिला दोन्ही बाजूंनी पॉइंट्स असतात रेषाखंडामध्ये आणि खंड पडत असतो. म्हणजे रेषाखंड हा वाढवता येत नाही दोन्ही बाजूंनी. रेषा असते तर तिला दोन्ही बाजूंनी ॲरो असतात, ती दोन्ही बाजूंनी वाढवता येते. किरण याला एका बाजूने ॲरो असतो, तो एका बाजूने वाढवता येतो. रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात. पास मॉडेल सिद्धांतला जागृत करणे, हाताळणे यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर वरील सर्व. जागृत करण्याची स्थिती उत्तेजनाला हाताळण्यास मदत करते. जागृत करणे, हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम करत असते. हाताळणे आणि कामगिरी सोबत अधिक जास्त किंवा अधिक कमी जागृत होणे. तर गुगलवर आपण सर्च करूया पास मॉडेल सिद्धांत, एकदा त्याची माहिती मिळवायची तुम्ही. खालीलपैकी कोणते युरोपमधील शहर आहे? तर बर्लिन हे युरोपमधील एक शहर आहे. बर्लिन नाव आहे त्याचं. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. 3, 4, 5, 9. तर इथे 4 ही समसंख्या आहेत. 4 हे समसंख्या आहे. 3, समसंख्या आहेत. 5, 3, 9 5, विषम 9 संख्या. एक आहेत विषम विषम संख्या संख्या. आहेत. टिंब ही नायट्रोजन युक्त वनस्पती नायट्रोजन वायूला वायूमधून अकार्यक्षम नायट्रोजन संयुगे बनवते, जी माती समृद्ध करते. बऱ्याचदा ती परिभ्रमण पीक म्हणून वापरली जाते. अशी वनस्पती कोणती? तर याचं उत्तर आहे मसूर. मसूर ही नायट्रोजन युक्त वनस्पती असून
नायट्रोजन वायूमधून अकार्यक्षम नायट्रोजन संयुगे बनवते, जी माती समृद्ध करते आणि बऱ्याचदा ती परिभ्रमण पीक म्हणून वापरली जाते. बर्फामध्ये खराब दृश्य मान्यतेमुळे हिमालयात रस्त्यांवरील अपघातांच्या संख्या वाढत आहेत. तर मग याच्यामध्ये दोन गोष्टी दिल्या आहेत, फर्स्ट अँड सेकंड. बर्फदृष्टी दरम्यान पांढऱ्या वाहनांचा वापर कमी करणे, हिमालयात प्रवेश करताना लाल वगळता सर्व वाहनांवर बंदी घाला. तर याच्यामध्ये फक्त एक अनुसरून आहे. आता असं का दिलंय, काय सांगता येईल तुम्हाला? पांढऱ्या रंगाच्या बाबतीत असं का म्हटलंय त्यांनी? बर्फ पांढरा असतो. साहजिक आहे, बर्फ पांढरा असतो आणि पांढरी गाडी असेल तर दिसणार नाही. दिसणार नाही म्हणजे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, म्हणजे अपघात होऊ शकतात. खालीलपैकी कोणते जगाचे सर्वात मरुस्थल आहे, ज्याला आपण वाळवंट असं म्हणतो? तर सहारा वाळवंट जे आहे ते उत्तर आफ्रिकेमध्ये आहे मरुस्थल. समजा एक विद्यार्थी सतत धूम्रपान करीत आहे, स्मोकिंग करत आहे आणि त्यामुळे तो वर्गात उशिरा येतो किंवा वर्गात येतच नाही. अशा विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय कराल, असा एक प्रश्न आहे. म्हणजे एक विद्यार्थी तो स्मोकिंग करतो, सतत धूम्रपान करतो, त्यामुळे तो वर्गात उशिरा येतो किंवा वर्गात येतच नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करू इच्छिता? तर त्याला एकटे भेटून धूम्रपान सोडण्यासाठी उपाय सुचवाल. चार चौघात अपमान करून चालणार नाही. अशा विद्यार्थ्यांना राग येतो, शाळेतून बाहेर काढलं तर त्यांच्या मनामध्ये पुन्हा रागाची भावना निर्माण होते आणि त्याला धूम्रपानाची सवयी लावून त्याला त्या सत्याला स्वीकार करणार, तर असं तिथे चालणार नाही. तर याचं जे उत्तर आहे ते म्हणजे त्याला एकटे भेटून धूम्रपान सोडण्यासाठी उपाय सुचवा. संवादाचे मूलभूत घटक कोणते आहेत? तर सोर्स आणि प्राप्तकर्ता. आता संवाद जर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय लागतं? तर संवाद करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागतं सोर्स आणि प्राप्तकर्ता, म्हणजे ज्याला मेसेज सेंड करायचा असतो तो व्यक्ती लागतो. तर अशा पद्धतीने इथे जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सोर्स आणि प्राप्तकर्ता, हे संवादाचे मूलभूत घटक आहेत. जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते त्या जागेला काय म्हणतात? हे शिकवलंय तुम्हाला, सांगा पण. क्षितिज. जिथे आकाश जमिनीला टेकले दिसते त्याला क्षितिज म्हणतात. दिलेल्या पर्यायांमधून वेगळं ते बाहेर काढा. तेज, भीम, पेटीएम, कॅश. का बरं वेगळं आलंय कॅश? बोला. सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे वापरता येतात. कॅश म्हणजे हार्ड कॅश. हा, तर याच्यामध्ये तेज नावाचं ऍप आहे ज्याला गुगल पे आपण म्हणतो. भीम ऍप जे आहे तर हे भीम ऍप म्हणजे भीम म्हणजे काय? तर तो एक असं ऍप गव्हर्नमेंटने बनवलं, त्यानंतर मग फोन पे आलं, गुगल पे आलं, बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याचं फुल फॉर्म मी सांगतो, एक मिनिट तुम्हाला. हा, तर भीम ऍपचं पूर्ण फुल फॉर्म आहे बी फॉर भारत, भारत इंटरफेस फॉर मनी, भारत इंटरफेस फॉर मनी. आता BH जो आहे, BH हा भारतासाठी आलाय, आय म्हणजे इंटरफेस आणि मनीसाठी यम आलेला आहे. भारत इंटरफेस फॉर मनी इज अ पेमेंट ऍप दॅट लेट्स यू मेक सिंपल, इझी अँड क्विक ट्रान्झॅक्शन युझिंग युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. युपीआयच्या मार्फत ते ट्रान्झॅक्शन केले जातात. आता तुम्ही चहा घ्यायला जरी गेलात टपरीवर, कुठेही गेलात भारतामध्ये, तर हे ऍप जोरात आहेत. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सगळ्यांचे वाढलेले आहेत, म्हणून बहुतांशी कॅश आता लोक ठेवत नाही. काही दिवसांनी चोर सुद्धा चोरी करताना
ट्रान्झॅक्शन करताना बारकोड स्कॅन करतील. प्रकल्पाचा लोकप्रिय प्रकार म्हणजे, तर एखादा प्रकल्प असतो त्याचा लोकप्रिय प्रकार काय आहे, तर विद्यार्थ्यांनी प्रारूपाची तयारी करणे, म्हणजे विषय घेऊन त्याचं प्रारूप तयार करायचं असतं. मग त्यामुळे त्यांना उन्हाळी सुट्टीत आपल्याला व्यस्त ठेवता येतं आणि या प्रकल्पांचं वाटप करून जेणेकरून ते उन्हाळी सुट्टीमध्ये पूर्ण करू शकतील. तर वरीलपैकी सर्व. नयन शब्दाची संधी सोडवा. नयन शब्दाची संधी सोडवा. सांगता येईल? तर ते आहे ने अधिक अन. ने अधिक अन हा विग्रह आहे. ने अधिक अन हा विग्रह आहे. नयन शब्दाची संधी ने अधिक अन. टिंबटिंब कीटकांच्या शरीरावर असते जे त्यांना टिंबटिंब कीटकांच्या शरीरावर असते जे त्यांना श्वास घेण्यास मदत करते. तर श्वासरंध्र असतात. तर श्वासरंध्र म्हणजे ज्याला आपण रंध्र म्हणजे छिद्रे, पोर्स ज्याला म्हणतो, असे श्वासरंध्र असतात जे कीटकांच्या शरीरावर असतात, जे श्वास घेण्यास मदत करतात. राशी आणि अहमद यांनी एका तासामध्ये 15 किलोमीटर आणि 20 किलोमीटर अंतर कापले. तर गुणोत्तर काढायचे. सांगा पटकन गुणोत्तर. कसं काढणार गुणोत्तर आपण? थ्री अपॉन फोर. 3/4. 3/4 म्हणजेच 3/4. अगदी बरोबर उत्तर दिलेलं मॅडमने. तर काय केलं, कशाने डिवाइड केलं आपण? 15/20 ला 5 ने डिवाइड केलंय. 5 3 जा 15, 5 4 जा 20. 3/4 हे त्याचं उत्तर आहे. दिलेल्या पर्यायांमधून एनालॉगस शब्द लिहा. बुली आणि हॉकी यांचे नाते आहे जसे बिशपचे कोणाबरोबर आहे? तर बुली जो आहे तो हॉकीशी रिलेटेड खेळाडू आहे आणि बिशप जो आहे तो बुद्धिबळाशी रिलेटेड आहे. बुली आणि हॉकी, बिशपचं बुद्धिबळाशी रिलेशन आहे. याला एनालॉगस शब्द म्हणतो आपण. पिसाचा कलता मनोरा कुठे आहे? पिसाचा कलता मनोरा कुठे आहे? इटली. अगदी बरोबर. पिसाचा कलता मनोरा इटली येथे आहे. निर्देश मालिका पूर्ण करा. A-A?? AEIOU. AEIOU हे सगळे ओवेल्स आहेत, व्यंजन सॉरी स्वर आहेत. इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स किती आहेत टोटल? 22. 26. त्याच्यामधले 21 काय आहे? कन्सोनंट आहेत, व्यंजन आहेत. आणि उरलेले 5 काय आहेत? ओवेल्स आहेत, स्वर आहेत. AEIOU. चला याचं उत्तर सांगा. बी हा डी चा भाऊ आहे. डी ही ई ची बहीण आहे. ई हा एफ चा भाऊ आहे. तर एफ आणि बी चे नाते काय? बी हा डी चा भाऊ आहे, म्हणजे बी आणि डी भाऊ आहेत. आणि डी ही ई ची बहीण आहे, म्हणजे डी ही मुलगी झाली, बी हा मुलगा झाला. लक्षात ठेवा. डी ही ई ची बहीण आहे. याचा अर्थ काय झाला? बी डी ई काय आहेत? भावंड आहेत. पुन्हा ई हा एफ चा भाऊ आहे. ई काय आहे? एफ चा भाऊ आहे. तर मग एफ आणि बी चे नाते काय? काय येणार आहे? सगळे भावंडच दिलेत ना. मग काय उत्तर येईल तिथे? भाऊ किंवा बहीण. भाऊ बहीण. हा. पुढील जो शब्द पूर्ण करा. रंग रंगोटी. बरोबर आहे की नाही? रंग रंगोटी.
कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हित. अशुभ, अमंगल, अहित हे विरुद्धार्थी झाले. समानार्थी म्हटलं तर हित. तुझं कल्याण कशात आहे, तुझं हित कशात आहे ते बघत जा, असं आपण म्हणत असतो. व्यक्तिमत्व रचनेवर 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो. तर हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे की एखादी पर्सनॅलिटी आपली म्हणा किंवा कोणाची, विद्यार्थ्याची म्हणा, त्याची जी पर्सनॅलिटी तयार होते त्याला 2 घटक कारणीभूत असतात. एक आहे अनुवंशिकता आणि एक आहे वंश परंपरा किंवा वातावरण. मग 1-2 प्रश्न बघूया, मग थांबूया आपण. लोकशाही समाजाचा मूळ आदर्श म्हणजे काय? तर ज्ञानी व्यक्तीसाठी आदरभाव जर राहिला तरच लोकशाहीवादी समाजाचा मूळ आदर्श आहे. पण आता मात्र तसं राहिलेलं नाहीये. लोकशाहीवादाला ज्ञानी व्यक्तींसाठी एवढा आदरभावाचं प्रमाण आता कमी होत चाललेलं आहे. राजकीय लोकांचं वर्चस्व जास्त वाढत चाललंय. टिंबटिंब अशी बाब आहे ज्याला वस्तुमान आहे आणि जागा व्याप्ती. तर साहजिक आहे, पदार्थ असतो. पदार्थाला अशी बाब आहे ज्याला मास आहे आणि ऑक्युपाइज द स्पेस, ज्याला वस्तुमान असणार आहे ते जागा व्यापत. ध्वनी प्रदूषण कशामध्ये मोजतात? तर आपल्याला माहिती आहे ध्वनी प्रदूषण हे डेसिबल मध्ये, डीबी मध्ये काउंट केलं जातं. जेव्हा डोळ्यामध्ये धूळ जाते, डोळ्याचा कोणता भाग गुलाबी होतो किंवा सुजतो? तर नेत्र श्लेष्म म्हणतात त्याला, नेत्र श्लेष्म. शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी कोणती असते? तर धोरणांची अंमलबजावणी काही शिक्षक करत नाही, ते शासन करत असतं. NCERT करतं, SCERT करतं, जे आयोग नेमले ते करतात. पालकांसह मानवी नातेसंबंधांना प्रोत्साहन देणं, तर हा अभ्यासक्रमाचा भाग झाला. शिक्षकांच्या तंत्रांविषयी प्रयोग करणं, हा सुद्धा वरिष्ठ लेवलचा भाग झाला. पण जे काही शैक्षणिक अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचे त्याचं नियोजन करण्याची प्रायमरी लेवलची जबाबदारी पूर्णतः शिक्षकांवरच असते. सुडोलॉन्जिया फॅन्टास्टिका मायथोमॅनिया ही संज्ञा कशासाठी असते? तर क्रिया, कल्पना आणि अनिवार्यता. सुडोलॉन्जिया फॅन्टास्टिका मायथोमॅनिया या संज्ञा ज्या असतात त्या क्रिया, कल्पना, अनिवार्यतेसाठी असतात. कोबोल, जावा, फॉर्टन हे काय आहेत? हे सर्व काय आहेत? लँग्वेज. कम्प्युटर लँग्वेज. कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. अगदी बरोबर, छान उत्तर दिलं. हितवादी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर दृष्ट असा त्याचा अर्थ झाला. हा एक दैनंदिन नित्यक्रम आहे की काही विद्यार्थी शाळेच्या गेटकडून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थ आणतात. तुम्हाला ही स्थिती पाहून दुःख होते, तुम्ही काय कराल? तर सकाळी प्रार्थना मैदानामध्ये घोषणा कराल आणि त्यांना सांगाल की बाहेरचं फास्ट फूड टाळायचं आहे. NPK चा फुल फॉर्म काय? तर NPK स्टँड्स फॉर नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम, जे रासायनिक खतांमध्ये असतं, युरियामध्ये सुद्धा असतं. त्याला NPK म्हणतात. N फॉर नायट्रोजन, P फॉर पोटॅशियम आणि म्हणजे K फॉर पोटॅशियम आणि P फॉर फॉस्फरस. अशा पद्धतीने आपण जवळपास 50-60 प्रश्नांची रिव्हिजन घेतली. बाकीचा भाग नंतर बघू.